उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी हे शेतकऱ्यांकडून कमी दराने शेतीमाल खरेदी करून बळीराजाची लूट करत आहेत, ती थांबवण्याची मागणी निवेदन तहसीलदार नवापूर यांना देण्यात आले। नवापूर शहरात कृषी माल खरेदी करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे, ती थांबवावी याबाबतचे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीमार्फत तहसीलदार मंदाल कुलकर्णी यांना देण्यात आले आहे। नवापूर तालुक्यात कृषी व्यापारी जो माल कमी दराने खरेदी करतात तो गोरगरीब आदिवासी शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करून उगवलेला शेतीमाल असतो। या शेतीमालाला केंद्र सरकारकडून भाव जाहीर करण्यात आला आहे, मात्र त्या भावाने न देता आपला मनमानी कारभार करून हे व्यापारी शेतकऱ्याकडून कमी भावानं माल खरेदी करीत असतात। त्यामुळे बिचाऱ्या शेतकऱ्याचे आर्थिक संकट अतिशय वाढत चालले आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या संगनमताने सदरचा गलथान कारभार सुरू आहे। महाराष्ट्र राज्याने ठरवून दिलेला भाव त्याच भावानं व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी केला पाहिजे। तसे न करता त्यांच्या मनमर्जीनं सदरचा माल खरेदी करून एक प्रकारे गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करून लूट करण्याचा प्रकार सध्या नवापूर तालुक्यात व शहरात सुरू आहे। हा प्रकार थांबवावा याबाबतचं निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव रमेश गावित, संजय मावची, संदीप मराठे, सुरेश गावित, सुनील मावची, मोतुसेल गावित, मनीष गावित, सतीश गावित यांच्या वतीनं तहसीलदार मंदाल कुलकर्णी नवापूर यांना देण्यात आले। माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन द्यायला आलो। नवापूर शहरामध्ये अनेक वर्षापासून जे व्यापारी माल खरेदी करणारे आहे ते नवापूर कृषी उत्पन्न बाजारामध्ये न खरेदी करता त्यांचं घरी त्यांचं दुकान भाडे घेऊन खरेदी करत असतात आणि जो शासनाचा जो भाव हमी भाव आहे तो भाव न देता त्यांचं मन मर्जीप्रमाणे ते भाव देऊन आदिवासी गोरगरीब लोकांकडून खरेदी विक्री करत आहे। तरी आज महोदय तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की हे तात्कालिक लवकर ते लवकर या बाबतीत निर्णय घ्यावा। आमचे आदिवासी बांधव माल काढून घेऊन येतात आणि व्यापाऱ्याकडे जातात आणि ते कवडी भावामध्ये त्यांचं मनमर्जीप्रमाणे ते हे भाव देऊ ते भाव देऊ करून जर जबरदस्ती ते भावाने ते खरेदी करतात, विक्री घेऊन घेतात आणि त्यांचं जो मनमर्जीप्रमाणे तो अनेक वर्षापासून जे चालू आहे ते चालूच आहे। आमचं शासनाला एवढी विनंती आहे की जे राज्य सरकारने गव्हर्नमेंटने जो भाव निर्णय करून जो ठरवलेला आहे तो भावामध्ये विक्री करावी, अन्यथा आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कौन्सिलतर्फे जे पत्र दिलेले आहे त्यांचं जर याप्रमाणे खरेदी शासनाचं भावामध्ये खरेदी जर नाही केली तर आम्ही डेंगारा मोर्चा काढणार आणि जे व्यापारी कमी भावामध्ये जे खरेदी करत आहे त्यांची मनमानी बंद जर केली नाही तर त्यांचे आम्ही हातपाय तोडून टाकेल। MDTV साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर।